नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या राज्यसभा निवडणुकीची चर्चा आहे. निवडणूक 16 मार्च रोजी आहे. 5 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख आहे. 5 मार्च म्हणजे अजून आठवडा आहे, पण चर्चा जोरात आहे. म्हणजे सध्याचं बलाबल पाहिलं आपण विधानसभेतलं, 7 जागांसाठी निवडणूक आहे. 6 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होणार आहेत. तेवढं महायुतीकडे बलाबल आहे, संख्याबळ आहे. प्रश्न फक्त एका जागेचा आहे, शेवटच्या जागेत 7व्या जागेचा प्रश्न आहे. 7व्या जागेचं काय होणार? 7व्या जागेत काय होणार? आता या निवडणुकीत शरद पवार यांनी इंटरेस्ट दाखवल्यामुळे राजकारण तापलं आहे. म्हणजे शरद पवार पुन्हा लढायच्या इच्छुक आहेत. शरद पवार गेली 60 वर्ष मैदानात आहेत, राजकारणात आहेत. ते संसदेत राहिले, विधानसभेत राहिले. गेली 2 निवडणुका, 2 टर्म ते राज्यसभेचे सदस्य आहेत. 2024 युगेंद्र पवार यांच्या निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांनी सांगितलं होतं की ही माझी आता शेवटची टर्म आहे, मी यापुढे लढणार नाही. 14 निवडणुका मी लढवल्या, आता नव्या पिढीकडे काही द्यावं लागेल. त्यामुळे पुढची निवडणूक आपण लढणार नाही असं 2 वर्षापूर्वीच शरद पवारांनी युगेंद्र पवार यांच्या प्रचाराच्या भाषणात जाहीरपणे सांगितलं होतं. पण शरद पवार शब्दाला जागतील तर ते शरद पवार कसले? आज पुन्हा शरद पवार इच्छुक आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. आणि ती चर्चा सुरू केली ती संजय राऊत यांनी. संजय राऊत म्हणाले की साहेब लढायला इच्छुक आहेत. त्यांनी माझ्याजवळ बोलले आहेत. ते शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे याही म्हणाले आहेत की साहेबांना पुन्हा एकदा राज्यसभेत पाठवायचं आहे. स्वतः शरद पवार अजून काही बोललेले नाहीत, पण त्यांचे समर्थक, त्यांच्या जवळचे लोक सांगतायत की साहेब आता लढायला इच्छुक आहेत, लढायची इच्छा आहे साहेबांची. शरद पवार 85 वर्षांचे आहेत. चालता येत नाही, तब्येत गडबड असते, बोललेलं इतरांना समजत नाही, तरी शरद पवारांची इच्छा आहे. या दवाखान्यातून त्या दवाखान्यात अशी परिस्थिती आहे शरद पवारांची. तरी त्यांना राज्यसभेत जायचं आहे. जाऊ शकतील का शरद पवार राज्यसभेत? आता पण ठीक आहे, 60 वर्ष त्यांनी राज्य केलं. लोकसभेत केलं, विधानसभेत केलं, विधान परिषदेत केलं, राज्यसभेत केलं. पण आता शरद पवार राज्यसभेत जाऊ शकतील? अवघड आहे. कारण यावेळी प्रथमच शरद पवारांना विरोध होतो आहे. त्यांच्याच मित्रपक्षाकडून विरोध होतो आहे. उबाटाचे युवराज आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे, यांनी या जागेवर दावा केला आहे. त्यांचं म्हणणं ही जागा आमची आहे, उबाटाची आहे, आम्ही लढणार. तिकडे काँग्रेसही आग्रही आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे की आम्हाला पाहिजे आहे. म्हणजे यावेळेला पहिल्यांदाच शरद पवारांना म्हणजे असं अनुकूल वातावरण दिसत नाही आहे. गेली निवडणूक 2020 झाली होती. 2020 शरद पवारांना बिनविरोध पाठवलं होतं निवडून. तेव्हा ही चर्चा नव्हती, तेव्हा कोणी दावा सांगितला नव्हता. आता पहिल्यांदाच दावा सांगितलं जात आहे, जेव्हा की माहीत आहे की शरद पवार लढायला इच्छुक आहेत. तरी मित्रपक्ष दावा करतायत. उबाठा दावा करतोय, काँग्रेस दावा करतोय. आता शरद पवार खरंच लढतील का?
लढतील की घरी घरी बसणार की लढणार? शरद पवार घरी बसणार की लढणार? त्यांच्याकडे फक्त 10 आमदार आहेत. 10 आमदारावर आपण राज्यसभेवर जाऊ शकत नाही हे शरद पवारांना चांगलं ठाऊक आहे. मग ते कुठली अशी गुगली टाकताय, कुठली गुगली त्यांच्या डोक्यात आहे, कुठला गेम करणार आहेत ते की 10 आमदारांच्या जोरावर ते राज्यसभेत जाण्याचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना अजूनही वाटते का उभाटा आपल्याला मदत करेल, काँग्रेस आपल्याला, राहुल गांधी आपल्यासाठी धावून येतील? पण ते शरद पवार आहेत आणि शरद पवार काही करू शकतात असं आतापर्यंत त्यांची कीर्ती आहे. पण यावेळेला ते फार काही करू शकतील अशातला प्रश्न नाही आहे. कारण यावेळेला देवेंद्र फडणवीस आहे सत्तेत. तुम्ही पहा, आठवा ती 2022ची निवडणूक. 2022च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी कशी गणितं जमवली होती, 3री जागा मिळवली. सिंगल ट्रान्सफरेबल व्होट या जोरावर. म्हणजे म्हणजे 10 जून 2022ची निवडणूक आठवा तुम्ही. तेव्हा तर महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तशा परिस्थितीतही दुसऱ्या पसंतीच्या मतांचा कोटा ट्रान्सफर करून देवेंद्र फडणवीसांनी चमत्कार घडवला होता. कोटा नियोजनामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात कोणी धरू शकत नाही हे त्यावेळेला दिसून आलं. धनंजय महाडिक त्यावेळेला निवडून आले होते. आता 2022 सारखा चमत्कार देवेंद्र फडणवीस याला पुन्हा करतील का? त्यावेळेला तर देवेंद्र फडणवीस 2022मध्ये विरोधी पक्षात होते. आता तर ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यामुळे ते काही करू शकतात. कोणता चमत्कार घडू शकतो देवेंद्र फडणवीस यांच्या हातून, कोणती सेटिंग ते लावतील याची सध्या राजकारणात चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस काय गेम खेळणार की ज्या भरोशावर ते 7वी जागा सहज खिशात टाकतील. काही नसताना 2022मध्ये त्यांनी जागा जिंकून दाखवली. आता ते सत्तेत आहेत, मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस अजून काही बोललेले नाही. ते एवढंच म्हणाले की बा आमचे 6 जागा आमच्या आरामात येत आहेत महायुतीच्या, त्या आम्ही आणणार. 7व्या जागेचं विरोधी पक्षांनी पाहावं. परंतु शेवटी हे राजकारण आहे आणि राजकारण एकेका जागेला महत्त्व असते. ती राज्यसभा आहे. म्हणजे त्यामुळे राज्यसभेची एखादी जागा असेच सोडून देतील देवेंद्र फडणवीस अशातला भाग नाही. त्यांचे पत्ते त्यांनी पिसणं सुरू केलं असेल. मग तसं झालं शरद पवार यांना घरी बसावं लागेल. तुम्हाला वाटते का शरद पवार घरी बसतील? कॉमेंट करा. नमस्कार.